मोठी बातमी करवीरचे जनसुराज्याचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलेला आहे। प्रचार सभा करून येताना मानवाड जवळ 6 ते 7 जणांकडून हे खरतर ही घटना घडलेली आहे। त्यांनी हे कृत्य केलंय। संताजी घोरपडे यांनी गाडी अडवून काठी आणि धारदार शस्त्राने हल्ला केला। तर घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। गाडीवर देखील दगडफेक करून हल्लेखोर शेतावडीतून पसार झाले। दरम्यान संताजी घोरपडे यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या संदर्भात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट? काल मध्यरात्रीची ही घटना आहे। संताजी घोरपडे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार आहेत। प्रचार आटोपून ते परत येत असताना पन्हाळा तालुक्यातील मनवाड या गावाजवळ त्यांना अज्ञातांनी 5 ते 6 जणांनी त्यांची गाडी अडवली। सुरुवातीला त्यांना वाटले की ही कोणतरी आपली मदतीसाठी वाट बघते, मात्र ज्यावेळी ते गाडीतून खाली उतरले त्यावेळी अचानकपणे धारदार शस्त्राने त्यांच्यावरती हल्ला केला। त्यांच्या गाडीवरती सुद्धा दगडफेक करण्यात आली। मात्र हे सगळे हल्लेखोर आहेत ते आजूबाजूला शेती असल्याचा फायदा घेत ते पसार झालेले आहेत। या प्रकरणी संताजी घोरपडे यांच्यावरती सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे। मात्र एकूणच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयामध्ये धाव घेतली आणि एकूणच या परिस्थितीचा आढावा पोलीस घेताना पाहायला मिळत आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर एका उमेदवारावरतीच हल्ला होण्याचा प्रकार आहे तो कोल्हापूर घडलेला आहे। त्यामुळे अत्यंत खळबळ आहे ते उडाल्याचं पाहायला मिळते। खरं तर भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा सगळ्यांचीच असते। मात्र इथं उमेदवारावरतीच जीवघेणा हल्ला झाल्यामुळे नेमका हा हल्ला कोणी केला त्याचा शोध आता पोलीस घेताना पाहायला मिळते। बरं ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।